आता तुळजापुरात येऊन थोडस तुरीला खत टाकण्यासाठी खत घेऊन जायचंय। पाऊस पण सुरुवात झालेला आहे आणि खत टाकावं म्हटलं जेणेकरून तुरीला थोडासा त्याचा फायदा होईल। दोन तीन दिवस पाऊस खूप सांगितलेला आहे आणि त्याच्यामुळं हे तुरीचं पीक आहे या ठिकाणी। या तुरीला खत कोणता टाकावा असं मी विचारलं काही जणांना, तरी कुणी 12-32-16 कुणी 28-28-0 टाकायला सांगितलेलं आहे। तर तो दोन्हीही मिक्स करून आता मी याला टाकणार आहे आणि खत टाकून नंतर फवारणी पण करायची। तुम्ही सांगा जर ह्याला कुठला खत वगैरे जर चांगला आहे किंवा काय। अजून ह्याला कळ्या वगैरे आलेल्या नाहीत, फक्त शेंडे आहेत आणि एकदा खुडलेली ही तूर आम्ही ही अशी तूर आलेली आहे। ह्याच्यामधून कुळं मारून चांगल्या पद्धतीने मशागत पण केलेली आहे। ह्या तुरीला आता 12-32-16 आणि 28-28-0 हे मिक्स करून आता मी इथं बुडात टाकणार आहे। आज पण पाऊस सांगितला आहे तसा आणि पाऊस पडल्यावर तो खत विरघळून जाईल। आणखी चांगला खत जर कोणाला माहीत असेल आणि फवारणी जर कुठली घ्यायची जर तुम्हाला माहीत असेल तर कृपया मला सांगा। जर पाऊस नाही आला तर मग इथं स्प्रिंकलर तर जोडावे लागेल किंवा मग हे जे दंड आहे त्या दंडातून पाणी सोडावं लागेल, मग तो खत विरघळून जाईल। अशा तुरी आहेत। उस्मानाबादी शेळींचं एक वैशिष्ट्य आहे की याला तुम्ही पूर्ण बंदिस्त करू शकत नाही आणि त्यांना 1 तास तर का होईना परंतु बाहेर मोकळं सोडावंच लागतं, पूर्ण बंदिस्त होऊ शकत नाहीत। त्यामुळं काय होतं की ह्याची संख्या तुम्ही वाढवू शकत नाही आणि पूर्ण बंदिस्त होत नसल्यामुळं कमी प्रमाणामध्येच तुम्हाला ह्या शेळ्यांचं उत्पन्न घ्यावं लागतं। बंदिस्त जर झाल्या तर तुम्ही 1000 पर्यंत पण शेळ्या नेऊ शकता, पण असं मोकळं जर सोडायचं असेल तर तुम्ही 30-40च्या वर शेळ्या वाढवू शकत नाही। शिवाय लेबर प्रॉब्लेम सगळ्यात मोठा आहे आणि ह्या किती जरी तुम्ही बंदिस्त गोट्यामध्ये यांना खायला दिलं
तरीसुद्धा फिरल्याशिवाय ह्या पाणी पित नाहीत आणि व्यवस्थित ह्यांची वाढ होतच नाही. त्यामुळे थोडं तर का होईना यांना फिरवावंच लागतं. 1 तास का होईना परंतु बाहेर यांना फिरवून मग तुम्ही गोट्यात ठेवू शकता.